नमस्कार मित्रांनो, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. हे पहा आम्ही आज काय करत आहोत. हे आहे आमचा बागचा चिवड्या. झाडावर चढलाय आणि हे बघा, आणि झाडावरून असे छान प्रकारचे एक गोड गोड लागणारी वस्तू काढत आहोत. कृपया कोणाला माहीत असेल तर कमेंट मध्ये सांगा. बघा तर मग आम्ही आज कशा कशा प्रकारे चिंचा काढतात बघा. आता खूप उंचावर असल्यामुळे दुसऱ्या झाडावर चढून काढावं लागत आहे, कारण की त्या झाडाला छोटे छोटे काटे असतात, त्याच्यामुळं वर जाता येत नाही. त्यामुळं असं एक छोट्याशा काठीच्या सहाऱ्याने किंवा जे आपल्याला जमल तसं जुगाड करून काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तुम्ही बघू शकता किती उंचावर आहे चिंचा. बघा ते खाली आहे माझा मोठा भाचा दाद्या, कसा चिंचा गोळा करतोय बघा. आणि ते बघा लय आरामी गोळा करत करत खातोय पण. ते पांघरा आहे. बघा आता कसं दाखवतोय बघा. हे बघा, कृपया करून कमेंट मध्ये कळवा की याला तुमच्या इकडे काय बोलतात. आमच्या इकडे काय बोलतात ते मी सांगेलच. बघा कॅच घेतली म्हणून दाखवते खुश होऊन. अशा प्रकारे बघा चिंच किती गोंडा दिसते. असं वाटलं की इकडे घ्यावं. बघा मित्रांनो, वा वा वा, हे बघा, हे बघा खाऊला कॅमेरा आला की लगेच लपवलं खाली. लय अवकाळी आहे. हीच अवकाळी बघा का बघा. अशा प्रकारे प्लेट भरून झाल्या बघा. बघा अशी काढायची, खायची. खायला चवीला खूप छान असते बरं का. मला आवडते, कारण की मी लहानपणी झाड लावलेलं आहे, ते आता कुठे कुठे फळ मिळतात. तुम्ही पण तुमच्या परिसरामध्ये कोणतं ना कोणतं झाड लावायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात काम आले, ऑक्सिजन मिळेल आणि फळ पण मिळेल. वा, हे सगळे आम्ही खाल्ल्यानंतर सर्वला गोळा केले. म्हणजे फेकून देण्यापेक्षा काय करावं, तर चला तर आपल्या घरी शेळ्या आहे, त्या शेळ्याला पण खुश करू. बघा आता आम्ही निघतात. चला आला बघा दाद्या. पहिला मला शेळीला चालू. शेळीला बघा, शेळी किती आवडीनं खात आहे. वा वा वा, तिला पण खूप आवडतात हा शेंगा. शेंगा आपण जे खाईल ते खायला आवडतं तिला. अशा प्रकारे तिचे 2 पिल्ले पण आहेत. त्या 2 पिल्ल्याला द्या म्हणजे. वा वा, दोन्ही पण बकरेच आहेत. अशा प्रकारे मिनी ब्लॉग आपला इथंच संपत आहे. चला भेटूया नंतर. बाय.